दोन्ही ठाकरे बंधू विजयोत्सवानिमित्त उद्या वरळीमध्ये एकत्र येणार आहेत। ज्या वेळेला शिवसेनेची खास करून बाळासाहेब ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये एंट्री झाली तेव्हापासून कडवट शिवसैनिक म्हणून प्रमोद शेरे यांना ओळखलं जातं। आज हे दोन बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरती येणार आहेत। या कडवट शिवसैनिकांकडून नेमकी या भूमिकेबद्दल त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। शेरे साहेब, काय वाटतंय दोन्ही ठाकरे बंधू परत एकत्र येत आहेत आणि ते सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरती? जय महाराष्ट्र। आज खरोखर माझं 69 वय आहे आणि ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो मध्यंतरीच्या काळात जे घडलं तर ती गोष्ट आता होते याचा मला भरपूर आनंद होतोय। आणि 69 वय म्हणजे 70 वर्ष व्हायला आली मी संघटनेत काम करतोय। उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र बाळासाहेबांच्या हाताखाली काम करत असताना मी काम केलेला माणूस आहे। आणि मराठी माणसाने एवढं लक्षात ठेवावं की एक वेळ होती अशी की मराठी बोलायला मुंबईसह म्हणजे आपल्याला भीती वाटायची। कुठलाही परप्रांतीय आपल्याबद्दल कशी वागणूक द्यायचा आपल्याला, त्यावेळेला माननीय बाळासाहेबांनी जो आवाज दिला त्या आवाजात अख्खी मराठी दुनिया एकत्र झाली। आणि त्यावेळेचा मी शिवसैनिक आहे। पुंगी बजाव लुंगी बगाव हा जो आवाज दिला आणि ह्या आवाजाच्या वेळेला जे पळापळ झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने सर्व माणूस सगळे मराठी माणसं आपला पक्ष विसरून एकत्र झाले होते। मध्यंतरीच्या काळात वाईट दिवस आले, थोड्याशा लोकांनी घाणेरडा प्रकार करून ह्या दोन भावांना एकत्र केला बाजूला केला नाही, पण ते परत एकत्र यावेत म्हणून आज मनसैनिक आणि शिवसैनिक यांची फार पूर्वीपासून इच्छा होती, पण ती वेळ यायला लागते। आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे हा महाराष्ट्र इतर राज्याप्रमाणे नव्हे आहे, पण ह्या महाराष्ट्रामध्ये तर खऱ्या अर्थाने जो राजासारखा जगणार आहे, जो छत्रपतींनी निर्माण केलेला आहे तो मराठी माणूस, हा मराठी माणूस आज परत एकदा निधळ्या छातीने रस्त्यावर उतरलेला आहे। आज तुम्ही मला प्रश्न केलात हे दोन भाऊ एकत्र, तुम्हाला माहिती आहे नदीच्या पाण्यावर किती जरी काठी मारली तर पाणी कधी दुगभंगत नाही, ते परत एकत्र होतं। त्याप्रमाणे आता एकत्र आलेलं आहे आणि एकत्र आल्याचा परिणाम काय झाला आहे ह्याचा तुम्हाला पूर्ण फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये आज त्याची चर्चा चालू आहे। आणि ही सगळ्या लोकांची इच्छा आहे, आमची तर आहेच पण सगळ्या लोकांची। परंतु यावेळेला आपला पक्ष सगळा विसरून प्रत्येक मराठी माणसाने आपल्या आवाजासाठी एकत्र येणं जरुरी आहे। आणि आज मी खरोखर आनंदी आहे आणि आमच्या रत्नागिरीतनं सुद्धा भरपूर सर्वपक्षीय लोक मुंबईला आमच्याबरोबर येणार आहेत। सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दोन ठाकरे जर एकत्र आले तर राजकारणातलं समीकरण बदलू शकेल? राजकारणी विषय मला बोलू नका, मी ते नाही। मी एक सांगतो, राजकारण मी करत नाही, मी समाजकारणी माणूस आहे। मराठी म्हणून प्रत्येक मराठीला धार येईल। आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपलं स्वतंत्र जगणं असतं प्रत्येक राज्यात, त्याप्रमाणे आमचं स्वतंत्र जीणं आहे। आणि या अर्थाने दोन्ही भाव एकत्र आलेले आहेत, एक वेगळी ताकद आलेली आहे, सगळ्या लोकांना दडबडलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं बळ आलेलं आहे। आणि आगे क्या होता है वो देखो ना। नक्कीच हे खऱ्या अर्थानं कडवट शिवसैनिकांचे शब्द होते। आपल्यासोबत होते प्रमोद शेरे सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।